नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय इयत्ता 12वी मराठीमधील 5वा विभाग, तो म्हणजे व्याकरण व लेखन. हा 2024चा क्वेश्चन पेपर आहे, जो आपण सॉल्व्ह करतोय. याच्या आधी ऑलरेडी 4 भाग आपले सॉल्व्ह करून झालेले आहेत. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं हे सगळं काही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही जर त्या पद्धतीने उत्तर लिहिले तर तुम्हाला मॅक्सिमम मार्क्स स्कोर करता येतील. सो त्याच्यामुळे तुम्हाला ते सगळे व्हिडिओज पाहायचे आहेत. त्या सगळ्याच्या लिंक्स तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळतील. सो आता व्याकरण आणि लेखनमध्ये सगळ्यात महत्वाचा पॉइंट 20 मार्कांचा हा विभाग आहे. 10 मार्कांसाठी लेखन आणि 10 मार्कांसाठी व्याकरण आहे. दोन्हीही आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. निबंध कोणता लिहायचा म्हणजे जास्तीत जास्त मार्क्स मिळतील, व्याकरणाची उत्तर कशी लिहायची, कुठून अभ्यास करायचा, हे सगळंच्या सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा विचारलेला प्रश्न म्हणजे असा की प्रश्न क्रमांक कसा लिहायचा. प्रश्न 5वा अ पहिल्यातलं य, हे एवढं मोठं तुम्हाला ऍड्रेस लिहायचं. कळलं पाहिजे ना कुठल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहिताय, कारण तुम्ही हा हा हे सगळे प्रश्न नाही लिहित आहात. तुम्हाला फक्त प्रश्न क्रमांक अशा पद्धतीने बरोबर लिहायचंय, तरच तुमचं उत्तर कन्सिडर केलं जातं. ठीक आहे. आता यातला जो काही बरोबर पर्याय असेल तो पर्याय आणि त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचंय. प्रश्न काय आहे, योग्य पर्याय निवडा. निशिगंधासारखा निशिगंधच होय. आणि तुम्हाला या वाक्याचं उद्गारार्थी वाक्य बनवायचं आहे. हे साधं वाक्य आहे, विधानार्थी वाक्य आहे. तुम्हाला याचं उद्गारार्थी बनवायचं आहे, म्हणजे अर्थात शेवटी उद्गारवाचक चिन्ह असलं पाहिजे. इथे आहे का नाही, म्हणजे हे उत्तर नाहीच आहे आपलं, हे पहिलंच कट झालं. आता बघा 3 पर्यायांपैकी कुठलं उत्तर आहे. पहिलं काय आहे, निशिगंध हा निशिगंधच असेल, नाही, म्हणजे अर्थ बदलतोय. निशिगंध म्हणजे निशिगंधच, की निशिगंधासारखा निशिगंध कसा, हे ते आपण प्रश्न विचारतोय. हे उद्गारार्थी वाक्य नाहीये. दुसरं उत्तर करेक्ट आहे. असेल इथे आपण फ्युचर टेन्स, आपण म्हणतोय की हा असेल बाबा, कधीतरी असेल, असं म्हणायचंय का नाही. आपल्याला ठामपणे सांगायचंय की निशिगंध म्हणजे निशिगंधच, हेच आपलं करेक्ट उत्तर आहे. सो दुसरा पर्याय बरोबर आहे. उत्तर लिहिताना पर्याय क्रमांक आणि पूर्ण ओळ लिहायची आहे. शेवटी उद्गारवाचक चिन्ह द्यायला विसरायचं नाहीये. पुढे आहे, पुढील सगळे मार्ग बंदच होते. नकारार्थी करायचं आहे तुम्हाला या वाक्याला. जेव्हा तुम्ही वाक्याला नकारार्थी करणार आहात, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचा अर्थ बदलता कामा नये, अर्थाचा अनर्थ होता कामा नये. वाक्याचा अर्थ तोच राहिला पाहिजे आणि मग तुम्हाला नकारार्थी बनवायचा आहे. आता पुढे सगळे मार्ग बंदच होते, अशा वेळेस आपण काय करायचं, जेव्हा तुम्हाला नकारार्थी वाक्य बनवायचं आहे तेव्हा असा शब्द त्याचा तुम्हाला विरुद्धार्थी शब्द माहिती आहे. आता तुम्हाला बंदचा विरुद्धार्थी शब्द माहिती आहे, काय असला पाहिजे, खुले किंवा उघडे. ठीक आहे, आता या ठिकाणी खुले जास्त सूट होईल. सो पुढील सगळे मार्ग बंदच होते, याचा अर्थ पुढील कोणतेही मार्ग खुले नव्हते. बरोबर. पुढील सगळेचा अपोजिट वर्ड काय येणार आहे, कोणतेही. मार्ग तर मार्गच राहणार, खुले नव्हते. हे झालं तुमचं नकारार्थी वाक्य. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला होकारार्थी वाक्याला नकारार्थीमध्ये कन्वर्ट करायचं असतं, विरुद्धार्थी शब्द वापरून. जसाही तुम्हाला विरुद्धार्थी शब्द माहितीये तो वापरायचा, वाक्य लिहून पाहायचं, अर्थ तोच राहतोय का हे पाहायचं, आणि मग ते तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढे बघा, योग्य पर्याय निवडा. पती पत्नी या सामासिक शब्दातील समास ओळखून लिहा. आता याच्यामध्ये कुठला समास आलाय बघा. पती पत्नी म्हणजे पती आणि पत्नी दोनच जण आहेत या ठिकाणी. पती पत्नी वगैरे असं काय आहे का, तर नाही. पती आणि पत्नी. जेव्हा आणि किंवा असं असतं तेव्हा त्या ठिकाणी कुठला समास असतो, इतरेतर द्वंद्व समास. त्याच्यामुळे बरोबर ऑप्शन कुठला आहे, दुसरा. ठीक आहे. पावलो पावली या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा. पावलो पावली म्हणजेच काय, याचा विग्रह कसा होईल, प्रत्येक पावली असं जेव्हा येईल, प्रत्येक पावली, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक जागोजागी म्हणजे काय, प्रत्येक जागी, असं जेव्हा काही आपण विग्रह करतो तेव्हा तो समास कुठला असतो, अव्ययीभाव समास. याचं उत्तर काय आहे, अव्ययीभाव समास. बघा किती सोपे सोपी उत्तर आहेत. तुम्हाला जर समासाचा अभ्यास करायचा आहे, खूप छान व्हिडिओ अपलोड केलाय मी, सगळ्याच्या सगळे समास त्याच्यामध्ये आहेत. त्याच्या बाहेर तुम्हाला कुठलाही समास विचारला जाणार नाही. सो तो व्हिडिओ नक्की पहा. त्याची लिंक तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये मिळणार आहे. तो समासाचा व्हिडिओ नक्की पाहायचा, किंवा तुम्ही जर टेलिग्राम चॅनल जॉईन केला असेल तर मी तिकडे पण लिंक शेअर करणार आहे. प्लीज तो व्हिडिओ पहा. त्याच्या बाहेर कुठलेही समास तुम्हाला विचारले जाणार नाहीत. तो व्हिडिओ इज बेस्ट. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट पुढे तिसरा प्रश्न आहे की योग्य पर्याय निवडा. मी हलकेच उठतो या वाक्यातील तुम्हाला प्रयोग ओळखायचा आहे. प्रयोग कसा ओळखायचा, कर्तरी प्रयोग म्हणजे काय, तर कर्ता आणि क्रियापद हे मॅच झालं पाहिजे, तेव्हा त्याला आपण कर्तरी म्हणतो. आता बघा इथे जर मीच्या ऐवजी तू केलं तर तू हलकेच उठतोस असं ते बनणार, किंवा आम्ही केलं तर आम्ही हलकेच उठतो, किंवा ती ती घेतलं तर ती हलकेच उठते. म्हणजे अशा पद्धतीने कर्त्यानुसार क्रियापद बदलतंय. सो असं जेव्हा असेल तेव्हा प्रयोग कुठला असतो, कर्तरी. सिंपल. जर कर्त्यानुसार क्रियापद बदलत नसेल तर ते काय असणार आहे, कर्मणी प्रयोग. पण जर कर्त्यानुसार क्रियापद बदलतोय तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, कर्तरी प्रयोग. त्याच्यामुळे याचं उत्तर काय आहे, कर्तरी प्रयोग.
नेक्स्ट आहे बघा, भावे प्रयोग असलेले वाक्य शोधून लिहा. भावे प्रयोग बघा कुठे आहे, त्यांना आपण जपलं पाहिजे. मी डायनिंग टेबल जवळ येतो, हा संदेश मला पोहोचवता आला. तुम्ही गाडीत बसा. आता भावे म्हणजे काय, सिंपल, जो कर्तरी आणि कर्मणी नाहीये तो भावे, असं आपण समजून चालूया. ठीक आहे. आता बघा दुसऱ्या वाक्यामध्ये, जर मी बदललं तर येतो पण बदलणार. मी जर स्त्रीलिंगी असेल तर या ठिकाणी येते येणार. मीच्या जागी मी जर आम्ही घेतलं तर त्यानुसार क्रियापद बदलणार. म्हणजे हा काय आहे, कर्तरी आहे. ठीक आहे. तुम्ही गाडीत बसा, तुम्हीच्या ऐवजी मी तू म्हटलं तर तू गाडीत बस होणार. ठीक आहे. तर अशा पद्धतीने इथे काय होणार आहे की कर्त्यानुसार आपलं जे क्रियापद आहे तर ते बदलतंय. म्हणजेच या ठिकाणी हे दोन्ही पण काय आहेत तर कर्तरी प्रयोग आहेत. बरोबर, दोन्ही पण काय आहेत, कर्तरी प्रयोग आहेत. आता आफ्टर दॅट नेक्स्ट बघा, म्हणजे हे आपला आन्सर नाहीये. त्याच्यानंतर आहे, त्यांना आपण जपलं पाहिजे आणि हा संदेश मला पोहोचवता आला. आता याच्यामध्ये बघा, कर्मानुसार क्रियापद बदलत जाणार आहे. त्याच्यामुळे हे काय आहे आपलं कर्मणी आहे, त्याच्यामुळे हे पण नाही येणार. उरलं काय, पहिलं, ते म्हणजे भावी प्रयोग, त्यांना आपण जपलं पाहिजे. सो करेक्ट आन्सर आहे, त्यांना आपण जपलं पाहिजे, भावी प्रयोग. पहिलं उत्तर म्हणजे पहिलं ऑप्शन करेक्ट आहे. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट, मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. तर हे जे या ज्या काव्यपंक्ती आहेत त्या त्याच्यामधला तुम्हाला अलंकार शोधायचा आहे. आता बघा, मुंगी आकाशात उडेल का किंवा ती सूर्याला गिळेल का, म्हणजे काय सेन्स आहे का, तर नाही. म्हणजे हे काय आहे, काहीतरी मोठं मोठं करून सांगितलं, एक्झॅजरेट केलेलं आहे. अतिशयोक्ती त्याला आपण म्हणतो. ठीक आहे. म्हणजे मुंगी आकाशात उडणं शक्य नाहीये, मुंगी सूर्याला गिळणं शक्य नाहीये, म्हणजे हे अतिशयोक्ती आहे. सो एकदम जनरल आहे. म्हणजे तुम्ही जरी ग्रामरचा अभ्यास नाही केला तरी पण तुम्ही फक्त हा व्हिडिओ पाहिला तरी पण तुम्हाला एक अंदाज येईल की आपण प्रश्न कसे सोडवले पाहिजेत. ठीक आहे. ताजमहाल एक जगती, तो तोच त्याच्या परी. तर याच्यामधलं तुम्हाला उपमान ओळखायचं आहे. आता बघा, उपमान म्हणजे काय, ज्याची उपमा आपण देतो ते उपमान. म्हणजे काय, ताजमहालला आपण ताजमहालचीच उपमा देतोय. सो इथे उपमान काय आहे, ताजमहाल. हे तुम्हाला व्यवस्थित बॉक्स वगैरे बनवून लिहायचंय. ठीक आहे. पुढे बघा, पाचवं आहे फितूर होणे. फितूर होण्याचं तुम्हाला वाक्य म्हणजे सॉरी वाक्प्रचाराचा अर्थ तुम्हाला शोधून काढायचा आहे. दगाबाजी करणं, बोलणी करणं, शरण जाणं की अपमान करणं. तुम्ही इतिहासामध्ये बऱ्याचदा फितूर होणे हा वाक्प्रचार ऐकला असणारच आहे. याचं उत्तर काय आहे, दगाबाजी करणं. म्हणजे किती जनरल आहे, तुम्ही हा वाक्प्रचार कितीतरी वेळा ऐकला असेल, चित्रपटांमध्ये पाहिला असेल, सिरियल्स मध्ये पाहिला असेल. फितूर होणं. ठीक आहे. म्हणजे किती सोपे सोपे प्रश्न विचारले जातात बघा. आता हे जे फितूर होणं आहे याचा तुम्हाला एका वाक्यात उपयोग करायचा आहे. दगाबाजी करणं हा जो याचा अर्थ आहे तसं तुम्ही वाक्यात उपयोग करू शकता फितूर होण्यासाठी. म्हणजे काय, की सैनिकांनी शत्रूच्या प्रचंड सैन्यासमोर फितूर होऊन हार मानली. म्हणजे शत्रू समोर फितूर झाले आणि त्यांनी हार मानली. झालं. फक्त फितूर होणं जेव्हा तुम्ही तुमच्या वाक्यामध्ये घ्याल तेव्हा तुम्हाला त्याच्या खाली काय करायचं आहे, अंडरलाईन करायची आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण व्याकरण पाहिलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण व्यवस्थित पद्धतीने निबंधावरती डिस्कशन करणार आहोत. या व्हिडिओमध्ये मी ते नाही घेते कारण काहींना फक्त व्याकरण बघायचं असतं, काहींना फक्त निबंध बघायचा असतो. सो तुमचाच टाइम वेस्ट होऊ नये यासाठी मी निबंधावरती वेगळा व्हिडिओ बनवते जो तुम्हाला इथे एंड स्क्रीनवरती पाहायला मिळेल. आणि मी एक असा पण व्हिडिओ बनवला ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आता तुमच्याकडे जे काही 2 दिवस शेवटचे शिल्लक आहेत तर त्या 2 दिवसांमध्ये कसा अभ्यास करायचा. ठीक आहे. सो तो व्हिडिओ नक्की पहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.